तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिळकर. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही उमेदवाराशी चर्चा करतोय, प्रभागातली काही लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. अशा सिऊरमध्ये आपण आलेल्या अशाच व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा. नवरा बायको भाजपासाठी काम करणारे, प्रामाणिक, निष्ठावंत होते. जेव्हा लोकांच्या मदतीला कोविडच्या काळामध्ये धावल्या, महिला असून सुद्धा सक्षमपणे महिलांच्या मदतीसाठी किंवा पुरुषांच्या मदतीला धावणाऱ्या अश्विनी दत्ता घंगाळे, आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो याच मुलाखतीतून. खरं तर आम्ही तुम्हाला नवरा बायको काम करणारे म्हणून इथे पाहिलं जातं. भाजपच्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे मंदा म्हात्रेंच्या खांद्याला खांदा लावून ऍक्टिव्ह असणाऱ्या अश्विनी घंगाळे आज सक्रिय राजकारणात आहेत. कुठली अपेक्षा ठेवली नव्हती, आज तिकीट मिळालंय, तेही एकनाथ शिंदेने दिले. कसं वाटतं काही? पहिलं तर आपलं नमस्कार. आज आपल्याला शिवसेनेमधून जे तिकीट दिले, खरं तर आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्हाला दोघांनाही या ठिकाणी तिकीट दिले. आणि त्यांनी आमच्यावर जो ठेवलेला विश्वास तो आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. आणि आमच्यावर जी जबाबदारी दिली ती आम्ही लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदेने तिकीट दिलंय. हो, लाडक्या बहिणींचा विचार एकनाथ शिंदे हे वेळोवेळी करत असतात आणि तोच विश्वास त्यांनी आता आमच्यावर सुद्धा ठेवला. पण ज्यावेळेला तुमच्या दत्ता घंगाळे, तुमच्या मिस्टरांसाठी खरं तिकिटाचा आग्रह होता, अचानक तुम्हाला लॉटरी लागली, दोघांनाही लागली, पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही तर तिकिटाच्या प्रतीक्षेत नव्हता, यादीतही नव्हता, अचानक तुम्हाला लॉटरी मिळाली, तीही 2 मिळाली, प्रतिक्रिया काय होती? नाही, अचानक म्हणण्यापेक्षा आम्ही दोघांपैकी एकाचा कुणाचाही प्रयत्न करत होतो. कारण की आम्ही दोघंही राजकीय म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही दोघेही अग्रेसर असतो. त्याच्यामुळे आम्ही दोघांपैकी एकाचं कुणाचं तरी आम्ही. पण त्यांच्या नावाचा जास्त विचार होता अचानक? अर्थातच त्यांच्या नावाचं जास्त असणार, कारण की ते पूर्वीपासून आपलं समाजकार्य, राजकारण लहानपणापासून त्यांचे ते विचार आहेत. आता कसं सध्या प्रचार कसा सुरू झालेला आहे? कारण तुम्ही जरी महिलांमध्ये असेल किंवा सगळ्या ऍक्टिव्ह मध्ये असता, तर प्रचारामध्ये दमछाक झाली का आधी ऑलरेडी सगळं करून झालं होतं प्रभाग वगैरे? कसं आहे की आपलं पूर्वी आपल्या प्रभागामध्ये आपल्याला कोण ओळखत नाही किंवा मला स्वतःला कोण ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही आहे. सगळेच आपल्याला ओळखतात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला लोक जास्त ओळखत होती आणि आमची स्वतःची वैयक्तिक ओळख पण आहेच आहे. परंतु आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे या हिशोबाने आम्ही काम करत होतो. आणि अचानक हे सगळे बदल झाले, त्यामुळे आता थोडं आमचं चिन्ह घरोघरी पोहोचवणं हे आमचं पहिलं विजन आहे. चिन्ह भाजपापर्यंत पोहोचवलं ऑलरेडी तुमच्या कामाच्या जोरावर. पण हे काय खंत वाटते तुमच्या सोबतीला आज भाजप आहे का? आमच्या सोबतीला 100% भाजपचे सगळे कार्यकर्ते आमच्या सोबतीला आहे. बघा, पक्षावर आमचा कुठलाही रोष नाहीये आणि कुठल्याही नेत्यांवरती आमचा रोष नाहीये. आमचा कुणावर आता सुद्धा आमचा कुणावर राग नाहीये. पण स्थानिक नेतृत्वामध्ये जो आमच्यावर अन्याय झाला, बाकी तर ह्या अन्यायाचं परतफेड तर आपली जनता, आमची सिऊडवासी करतीलच. एक महिला आहे तुम्ही, आता सभागृहात आणि तयारी करताय. महिलांच्या प्रश्नांवर काय काम करायला आवडेल तुम्हाला भविष्यामध्ये? महिलांचे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी. कारण की आताच आपले एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येऊन गेले. आपल्या सिऊड विभागामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत. मग ते महिलांचं सक्षमीकरण असेल, त्याचबरोबर आज बचत गट महिलांचे इतके मोठ्या प्रमाणात आहे. परंतु जसा गाव साईडला निधी बचत गटांना मिळतो तसा निधी आपल्या शहरी भागामध्ये मिळत नाही. मग मुख्य म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये हा बचत गटांना निधी मिळत नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही शिंदे साहेब या ठिकाणी आले तर त्यांना सुद्धा आम्ही तेच सांगितलं की आपल्या महिलांना सक्षम करण्यावरती आमचा जास्त भर असेल. त्यामध्ये आपल्या आशा वर्कर आहेत, त्यांचे सुद्धा काही प्रश्न आपल्याकडे आले होते, ते सुद्धा आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या दिवशी मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या रॅलीला खूप प्रतिसाद मिळाला. म्हणजे एकनाथ शिंदे पूर्ण सिऊर फिरत होते तुमच्या प्रभागामध्ये. बाकीच्या ठिकाणी कमी गेले पण तुमच्याकडे गेले. म्हणजे तुम्ही आले, प्रेम जुळलं म्हणजे नक्कीच. कारण की मी मगाशी पण म्हटल्याप्रमाणे की आमच्या नेतृत्वावर, आमच्या कर्तृत्वावर साहेबांनी विश्वास दाखवला, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आमच्या सिऊडवासियांनी पण आमच्यावर तो विश्वास. आज बघा, पक्ष बदल जरी झालेला असेल
तरी नवीन पक्षात आल्यानंतर आम्हाला तशी उणीव भासली नाही की आपण नवीन कुठेतरी गेलो, नवीन घरी गेलो. जशी एखादी मुलगी लग्न करून नवीन घरात जाते, तिला रुळायला थोडा वेळ जातो, परंतु आम्हाला या ठिकाणी असं काहीच जाणवलं नाही की आमच्या शिवसेनेचे जे कोणी सर्व नेते मंडळी पदाधिकारी सर्वांनी आम्हाला सामावून घेतलं, कवेत घेतलं आणि आपल्या सिवूडवासियांनी पण ही गोष्ट लवकरच स्वीकारली की आपला पक्ष बदल झाला. मतदारांपर्यंत तुमच्या ओळखी अरे तुम्ही आज शिवसेनेत काल भाजपला होते अशी काही प्रतिक्रिया वगैरे लोक काय? नाही, आम्हाला तसं काहीच जाणवलं नाही. फक्त एवढंच, जे सिवूडमधील जनता आहे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी जितकं वाईट आम्हाला वाटलं तेवढंच वाईट त्यांना पण वाटलं. बोले नाही आमच्या सगळ्या गोष्टी कानावर आल्या, काही हरकत नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे, असं म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आपल्याला. जे भाजपने केलं त्याचा तुमचा फायदा होईल, भाजपने जे राजकारण केलं तुमच्या बाबतीमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होईल? बघा, नक्कीच फायदा होईल, कारण की त्यांनी एक चांगली महिला, कर्तृत्ववान महिला आणि मुख्य म्हणजे बोलणारी महिला, ऍक्टिव्ह महिला, ती उमेदवारी त्यांनी नाकारली. तर त्याचा फायदा आमच्या शिवसेनेला नक्कीच होईल. काय विजन घेऊन चाललाय तुमच्या प्रभागाचा विकास करायचा असं जर ठरवलंय तुम्ही म्हणाल असाल तर काय विजन, काय या प्रभागाचे जे प्रश्न आहेत हे मला सोडवायचे सभागृहात गेलं असं काय ठरवलं? असं नक्कीच, त्यासाठीच आपण मैदानात उतरलोय. मी आताच म्हटल्याप्रमाणे आशा वर्करांचा एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे, तोही माझ्या कानावर आलाय, तोही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने जर आम्हाला संधी दिली तर सभागृहात जाऊन तो मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करू, तो सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावरती जास्त भर देऊ. मी आताच म्हटले की बचत गट आपल्या इथे सिवूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, मी स्वतः एक 3-4 बचत गट चालवते, महिला मंडळ चालवते. तर बचत गटांना हा कुठलाही निधी येत नाही. जेव्हा आम्ही महानगरपालिकेमध्ये जातो, कधीही विचारायला जातो की आपल्याला काही निधी आहे का, आपल्याला काही महिलांसाठी काही रोजगार आहे का, परंतु कधीच त्या ठिकाणी आम्हाला त्याचं उत्तर हो म्हणून मिळत नाही. तर त्याचा तो एक मुद्दा माझ्या डोक्यामध्ये आणि बाकी अनेक प्रश्न सिवूडमध्ये आहेच, ते एक सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्की. तुम्ही दोघेही उमेदवार आहेत, नवरा बायको, दमछाक झाली? दमछाक म्हणावी तर अशी हो पण आणि नाही पण. बघा, निवडणुका म्हटल्या की धावपळ या सगळ्या गोष्टी आल्या आणि मुख्य म्हणजे आपलं जे चिन्ह बदल झालाय तर ते पोचवणं, आम्हाला प्रत्येकाच्या घरोघरी पोचवणं हे पहिली महत्वाची गोष्ट आहे. आणि बाकी आमची ओळख तर पूर्ण सिवूडवासियांना तर माहितीच आहे. आमची ओळख पोचवण्याची आम्हाला आवश्यकता नाही वाटत, कारण की सगळेच आम्हाला ओळखतात. फक्त आमचं चिन्ह घरोघरी जाणं एवढंच आमचं. शेवटचा प्रश्नाकडे, मतदारांना काय आवाहन कराल दत्ता गंगाळे आणि तुम्हाला जर निवडून द्यायचं असेल तर मतदारांना काय प्रभावित कराल, काय आश्वासित कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि जे तरुण विचार, तरुण तडफदार नेतृत्व असेल त्यांना तुम्ही संधी द्या आणि तुमच्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही एक संधी देऊन बघा तुमचा. आणि मी महिलांना विशेष करून सांगेल की तुमचा आवाज बनून मी सभागृहात जाईन, तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मी सभागृहात जाईन. असं आपल्या लाडक्या बहिणीने, जसं आपल्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं की त्यांच्या लाडक्या बहिणी, तशाच सगळ्याच माझ्या पण लाडक्या बहिणी आणि गंगाळे साहेबांच्या पण सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना एक आवाहन करेन की तुमचे प्रश्न घेऊन मी सभागृहात नक्की जाईल, त्यामुळे तुम्ही मला एक संधी देऊन बघा. दिवसभरामध्ये काय शेड्यूल असतं प्रचाराचं, म्हणजे दिवसभरामध्ये ते संध्याकाळपर्यंत, कारण वेळ पण कमी आहे, काय शेड्यूल कुठपर्यंत लोकांपर्यंत जात आहे, कसं सोशल मीडिया किती ऍक्टिव्ह आहे, कशा प्रकारच्या प्रचारामध्ये भर टाकली जाते? खरं तर मी पहिलं हात जोडून एक सिवूडवासियांना विनंती करेल की आम्हाला वेळ खूप कमी मिळाला. आपलं चिन्ह बदल झाल्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचणं शक्य नाही. आपला प्रभाग हा 4 वॉर्डचा एक प्रभाग झाल्यामुळे आपला प्रभाग मोठा झालाय. जर कुणाच्या घरी यायला मिळालं नाही, कारण की वेळ कमी, आम्हाला पक्ष बदल झाल्यामुळे वेळ कमी मिळाला, कुणाच्या घरी यायला मिळालं नाही तर असं कोणी राग मानू नका की उमेदवार स्वतः असताना आमच्यापर्यंत पोहोचला नाही, कारण की आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. जितकं पोचता येईल, जितकं सगळ्यांच्या संपर्कात राहता येईल तेवढा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु काही चूक होईल किंवा तुमच्यापर्यंत नाही पोचलं तर तुम्ही मोठ्या मनाने सांभाळून घ्याल आणि येत्या 15 तारखेला आपल्यावरती झालेला जो काही अन्याय आहे, जे काही भारतीय जनता पार्टीमध्ये झालं तर त्याचं उत्तर तुम्ही मतपेटीतून नक्की द्याल अशी मी आशा व्यक्त करते. हे होते अश्विनी दत्ता गंगाळे, त्यांनी सुद्धा दिलखुलास आपल्याशी चर्चा केली. महिलांच्या प्रश्नांवर मला काम करायचं आहे आणि सिवूडवासीय जे आहेत ते आमच्या सोबत आहे आणि सिवूडवासीयच ठरवतील इथला भाजपचा का शिवसेनेचा खरा वारसदार कोण आहे. याच मुद्द्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आम्ही काम करतोय, आमचं काम बोलतोय, त्यामुळे सिवूडवासीय कामाला
नक्की मतदान करतील आणि याचा निश्चित विचार होईल. आणि माझ्यासोबत शिवसेना पण आहे आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि भाजप हा माझ्यासोबतच आहे असा दावा घंगाळे परिवाराकडून केला जातोय. ताई, खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू 16 तारखेला. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.